हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. ज्या क्लासमध्ये आपण शिकणार आहे एमपीएससी या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांची सर्व महत्त्वाची माहिती. ठीक आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण ज्या पदाबद्दल माहिती घेणार आहे ते पद बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे. बरेचसे विद्यार्थी जे आहे हे एमपीएससी या परीक्षेची तयारी करायच्या आधी या पदाबद्दल त्यांना माहिती नसते. पण हे जे पद आहे ते खूप महत्त्वाचं आहे, खूप पॉवरफुल आहे. आणि बरेचसे विद्यार्थी एमपीएससीची जेव्हा परीक्षा देतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर 2-3च पदं असतात. एक डेप्युटी कलेक्टर असतं, एक डीवायएसपी असतं आणि एक तहसीलदार असतं. पण या तीनही पदांपेक्षा काही पदं जी आहे ती खरंच पॉवरफुल आहे. ठीक आहे. त्यांच्यावरती ॲब्सोल्यूट पॉवर जी आहे, म्हणजे त्यांच्यावरती दुसरं जे पॉवर्स आहेत ते सरळ जिल्ह्याच्या बाहेरची पॉवर्स आहेत किंवा जिल्ह्याच्या वरची पॉवर्स आहेत. किंवा आपण असं म्हणू शकतो की जिल्ह्यातले प्रमुख पॉवर ते स्वतःमध्ये ते पद आहेत. जसं डीडीआर आहे. ठीक आहे. आणि दुसरं जे आहे ते आहे एक्साईज एसपी. संपूर्ण जिल्ह्यातल्या एक्साईज डिपार्टमेंटचा तो बॉस असतो. आणि या पदाची माहिती जी आहे ती आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नाही आहे. त्यामुळे जेव्हा ते प्रिफरन्स फॉर्म भरतात तेव्हा मात्र डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तर हे प्रिफरन्स ते टाकतात. ठीक आहे. तर आज आपण या पदाची डिटेल माहिती घेणार आहे. पद नेमकं काय आहे, कुठून भरलं जातं, ठीक आहे, त्यानंतर कुठे पोस्टिंग होते, त्यानंतर प्रमोशनच्या ज्या संधी आहेत त्या पुढे काय काय असतात, तर ते सगळं आपण या ठिकाणी बघणार आहे. तर हा जो लोगो आहे तो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचा लोगो आहे. ठीक आहे. तर या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. एक्साईज डिपार्टमेंट म्हणजे नेमकं काय हे पण आपल्याला माहित नसतं. तर महाराष्ट्र एक्साईज डिपार्टमेंट, ठीक आहे, तर हे काय करतं, तर महाराष्ट्रामध्ये जे मादक पेय आहे त्याच्यावरती जो टॅक्स लावला जातो गव्हर्नमेंटकडनं, तो टॅक्स गोळा करण्याचं काम करतो आणि त्याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन मेंटेन करण्याचं काम हे डिपार्टमेंट करत असतं, ज्याला आपण राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन असं म्हणत असतो. ठीक आहे. तर चला मग आता या पदाच्या संदर्भातली डिटेल महत्वाची माहिती बघूया. ओके. यस. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा बघा की आज आपण ज्या पदाची माहिती घेणार आहे, ठीक आहे, ते पद आहे जिल्हा अधीक्षक. कुठलं पद आहे? जिल्हा अधीक्षक किंवा सुप्रिटेंडंट ऑफ स्टेट एक्साईज. मग आता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की सर, दरवर्षी तर हे पद आपल्याला राज्यसभेच्या ऍड मध्ये दिसत नाही. ठीक आहे. तर दरवर्षी हे पद जे आहे ते राज्यसभेच्या ऍड मध्ये नसतं. ठीक आहे. अधेमध्ये कधीतरी हे जे पद आहे ते राज्यसभेच्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला दिसतं. ठीक आहे. कारण याच्या ज्या जागा आहेत त्या लिमिटेड आहे, त्याच्यामुळे कधीतरी हे जे पद आहे ते भरलं जातं. पण जर ते एखाद्या वेळेस तुम्ही फॉर्म भरला आणि त्यावेळेस ते जर पद असेल राज्यसभेमध्ये, तर तुम्ही नक्की या पदाचा जो प्रिफरन्स आहे तो तुम्ही दिला पाहिजे. कारण तुम्हीच जिल्ह्याचे मुख्य बॉस असता आणि संपूर्ण एक्साईज प्रशासन जे आहे ते तुमच्या हातामध्ये असतात. क्लिअर आहे? पहा, तर जर आपण महाराष्ट्रातल्या एक्साईज डिपार्टमेंटचा संपूर्ण ग्राफ काढतो म्हटलं की कशा कशा प्रकारची हायरार्की असते, तर सर्वात मेन असतो आयुक्त, त्याच्या खाली असतो अप्पर आयुक्त. ठीक आहे. त्यानंतर असतात उपायुक्त औषधे आणि सौंदर्य प्रशासन, उपायुक्त निरीक्षण, संचालक अंमलबजावणी आणि विभागीय उपायुक्त. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे 6 विभाग आहेत, ठीक आहे, तर त्या 6 विभागाचे 6 उपायुक्त जे आहे ते असतात आणि त्या उपायुक्ताच्या खाली जिल्हा अधीक्षक नावाचं जी पोस्ट आहे ती पोस्ट असते. आता पोलिसाचा जो सुप्रिटेंडंट आहे, म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आहे, तर तो युपीएससी मधून भरला जाते ती पोस्ट. पण इथे सुप्रिटेंडंट ऑफ एक्साईज जी आहे ती मात्र राज्यसभेमधून भरला जाते. मग आता हे जे जिल्हा अधीक्षक आहे यांच्या खाली कोण कोण असतं बघा. वेगळी भरारी पथके असतात, उप अधीक्षक असतात, निरीक्षक असतात. हा संपूर्ण जे प्रशासनाचा लवाजमा आहे तो या जिल्हा एक्साईज अधीक्षकाच्या हाताखाली असतो. ठीक आहे. चला, आता हा जो राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे तर याचं नेमकं काम काय असतं, तर बघा, प्रामुख्याने मद्ययुक्त अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम जे आहे तो हा विभाग करत असतो. या पदार्थांवर नियंत्रण जे आहे ते ठेवण्याचं काम हा विभागामार्फत केलं जातं. आणि या सगळ्या गोष्टीचा उद्देश काय आहे, तर हे मद्ययुक्त पदार्थांची निर्मिती, वाहतूक, विक्री किंवा हे पदार्थ बाळगणे किंवा आयात निर्यात इत्यादी साठी परवाने मंजूर करणे किंवा त्या संदर्भात विशिष्ट कार्यवाही करणे हे काम या विभागाचं असतं. ठीक आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभाग जो आहे तो या प्रकारची कामं जी आहे तो या प्रकारची कामं करत असतो. ठीक आहे. आता चला पुढे जाऊया. बघा, तर तुम्ही जर राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये राज्यसभेतून भरण्यात येणारी जी एक्साईज सुप्रिटेंडंटची जर पोस्ट तुम्हाला मिळाली, तर या पद्धतीचं तुमचं जे कॅबिन आहे ते कॅबिन असतं. ठीक आहे. तुम्हाला भारत सरकारचा जो एम्ब्लेम आहे, ठीक आहे, हा एम्ब्लेम जो आहे जो तुमच्या बॅजवर दिसतो
तो तुम्ही जेव्हा युपीएससी या परीक्षेमधून एसपी होता तेव्हा तुमच्या त्या याच्यावरती असतो. नाहीतर राज्यसेवेतून बाकी कुठल्याही जे वर्दीच्या पोस्ट आहे त्यावरती तुम्हाला हा एम्ब्लेम दिसत नाही सिंहाचा. ठीक आहे. तुम्हाला फार फार तर स्टार दिसतात. म्हणजे जर तुम्ही डीवायएसपी झाले तर 3 स्टार तुम्हाला दिसतात. ठीक आहे. पण मात्र राज्य उत्पादन शुल्क मधून जर तुम्ही गेलात तर अशा पद्धतीचं जो एम्ब्लेम आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि हे ते दर्शवतो की हा जिल्ह्यातला त्या डिपार्टमेंटचा बॉस आहे. ठीक आहे. येस. तर मग अल्कोहोलिक उत्पादनाचं उत्पादन, ताबा, विक्री, वाहतूक, आयात आणि निर्यात यासाठी विविध प्रकारचे परवाने जारी करणे, गुन्ह्यांचा शोध घेणे, ठीक आहे, आणि प्रभावी अंमलबजावणी करणे हे या पदाचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट असतं. आता राज्य उत्पादन अधीक्षक जे आहे तर हे राज्य उत्पादन अधीक्षक जे आहे त्यांचं काम काय असतं नेमकं. तर बघा, उत्पादन शुल्क प्रशासनाशी संबंधित सर्व बाबींवर जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्काळ नियंत्रणाच्या अधीन असलेले जे सगळे महत्वाचे काम आहे ते करणे, विभागाचं इतर जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, ठीक आहे, त्या अधिकारी जे आहे त्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे, हे सगळं काम जे आहे ते या जिल्हा एक्साइज सुप्रिटेंडंट यांचं असतं. ठीक आहे. म्हणजे हाताखालच्या अधिकाऱ्यांचं प्रशासन करणे, त्यांच्या सुट्ट्या मंजूर करणे, ठीक आहे, त्यानंतर त्यांचे गुप्त अहवाल लिहिणे, तर हे काम या सगळ्या वरच्या अधिकाऱ्यांचं असतं. त्यानंतर याला अर्धन्यायिक अधिकार सुद्धा असतात. म्हणजे एखाद्यावर विशिष्ट कारवाई करणे, त्यानंतर परवाने रद्द करणे, परवाने देणे, ठीक आहे. तर हे सगळे महत्वाची कामं जे आहे ते या अधिकाऱ्याच्या अधिकाराखाली येत असतात. ठीक आहे. क्लिअर आहे. चला पुढचा महत्वाचा मुद्दा, जिल्हाधिकाऱ्याच्या अधीन राहून, म्हणजे नजीकचं जे नियंत्रण आहे ते जिल्हाधिकाऱ्याचं असतं. ठीक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीन राहून हे जी पोस्ट आहे सुप्रिटेंडंट ऑफ एक्साइज ती काम करत असते. ठीक आहे. त्यानंतर उत्पादन शुल्कावर आदेश जारी करण्याचा अधिकार, हे सगळ्यात महत्वाचं काम हे या अधिकाऱ्याकडे असतं. उत्पादन शुल्क अधीक्षक जे आहे ते खाली जे सगळे त्यांच्या खालचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर थेट नियंत्रण जे आहे ते प्रस्थापित करत असतात आणि संपूर्ण एक्साइज डिपार्टमेंट जे आहे जिल्ह्यातलं ते या अधिकाऱ्याच्या नियंत्रण आणि देखरेखीखाली काम करत असतं. तर एक अतिशय जबरदस्त पोस्ट आहे. संपूर्ण जिल्ह्याचे तुम्ही बॉस असतात त्या डिपार्टमेंटचे. तर हे काही साधी गोष्ट नाहीये, कारण एमपीएससीतून भरल्या जाणाऱ्या ज्या सगळ्या पोस्ट आहे तर ते सगळे डेप्युटी आहेत. म्हणजे त्यांच्यावरती युपीएससीतून येणारा बॉस असतो. जसं तुम्ही डीवायएसपी पकडलं तर त्याच्यावरती एसपी असतो जिल्ह्यामध्ये. तुम्ही जर एसडीएम पकडलं किंवा डेप्युटी कलेक्टरचा विचार केला तर तुमच्यावरती कलेक्टर असतो. ठीक आहे. तुम्ही तहसीलदारचा विचार केला तर डेप्युटी कलेक्टर त्याच्यावरती असतो किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट त्याच्यावरती असतो. ठीक आहे. परंतु हे जे पोस्ट आहे ही पोस्ट जिल्ह्याचा बॉस आहे. ठीक आहे. तुम्ही सुप्रीम आहात. तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही हा प्रिफरन्स टाकला तर युपीएससीतून ज्या पद्धतीने एसपी भरला जातो आणि तो जिल्ह्याचा बॉस असतो त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या डिपार्टमेंटचे बॉस असता. म्हणून हे पद जे आहे ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि एक्साइज डिपार्टमेंट तर खूपच महत्वाचं आहे, कारण महाराष्ट्राला जेवढा रेव्हेन्यू मिळतो त्या रेव्हेन्यूच्या मध्ये 3ऱ्या नंबरचा जो रेव्हेन्यू आहे तो या एक्साइज डिपार्टमेंट मधून महाराष्ट्राला मिळत असतो. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. तर जर तुम्हाला हे जी पोस्ट आहे ती मिळवायची असेल तर तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा ही परीक्षा जी आहे ती द्यावी लागते. आता 2025 मध्ये एमपीएससी राज्यसेवा ही वर्णनात्मक होणार आहे. ठीक आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे युपीएससीचा जो सिलेबस आहे अगदी तसा सेम सिलेबस जो आहे तो आता 2025 पासून एमपीएससीचा होणार आहे. ओके. मग जर तुम्हाला ही पोस्ट मिळवायची असेल सुप्रिटेंडंट ऑफ स्टेट एक्साइज महाराष्ट्र राज्य, ही जर पोस्ट तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला एमपीएससीची राज्यसेवेची परीक्षा द्यावी लागते. ही जी पोस्ट आहे ती क्लास 1 ची पोस्ट आहे. क्लास 1 ची पोस्ट आहे. मग या क्लास 1 ची पोस्ट असल्यामुळे आणि त्यातही ते एसपी ही पोस्ट असल्यामुळे तुम्हाला काय मिळतं, तर तुम्हाला स्पेशल कार मिळतं, गाडी मिळते. त्यानंतर तुम्हाला सरकारी निवासस्थान जे आहे हे सरकारी निवासस्थान मिळतं. ठीक आहे. गाडी मिळते, सरकारी निवासस्थान मिळतं. त्यानंतर नोकरीची शाश्वती मिळते. जर तुम्ही इमानदारीने काम केलं तर तुम्ही रिटायर्ड होतपर्यंत तुम्हाला कोणी पदावरून काढू शकत नाही. त्यानंतर क्लास 1 अधिकाऱ्याचा जो काही ग्रेड पे आहे म्हणजे डेप्युटी कलेक्टरचा जो काही पगार आहे तो सेम पगार जो आहे तो या अधिकाऱ्याचा असतो. म्हणजे जवळपास 85,000च्या आसपास जो आहे तो पगार जो आहे तो क्लास 1 अधिकाऱ्याचा असतो, म्हणजे या अधिकाऱ्याचा असतो. आणि त्यातही तुम्ही जिल्ह्याचे बॉस असल्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन जे आहे एक्साइजचं ते तुमच्या हातामध्ये असतं. तुम्ही त्याची ऍब्सोल्यूट पॉवर असता. ठीक आहे. सगळ्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे, नियंत्रण ठेवणे, देखरेख करणे,
ठीक आहे, अशा पद्धतीचं कामं या अधिकाऱ्याची असतात. तसेच ही जी पोस्ट आहे ती ऑफिशियल आहे की फील्ड आहे, फील्ड वर्क आहे, तर दोन्ही प्रकारची पोस्ट आहे. तुम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा राहावं लागतं, गरज पडली तर तुम्हाला फील्डवर पण जावं लागतं. तुम्हाला युनिफॉर्म असतो एक्साइज डिपार्टमेंटचा, दुरून तो ओळखायला येत नाही की हे एक्साइज आहे की पोलीस डिपार्टमेंटचा युनिफॉर्म आहे, पण जवळ गेल्यानंतर मात्र सहज लक्षात येतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं जे आहे ही पोस्ट आहे, जबरदस्त पोस्ट आहे. जर तुम्ही एखाद्या वेळेस एमपीएससीचा फॉर्म भरला तर मला तुम्ही तुम्ही या पोस्टला प्रेफरन्स देऊ शकता. खूप बढिया नोकरी आहे, क्लास 1 आहे, राजपत्रित गॅझेटेड ऑफिसर आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 2025 ला आपला जो पॅटर्न आहे तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होत असल्यामुळे आपण तुमच्यासाठी एक नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे. एमपीएससी राज्यसेवा 2025 साठी यशोदय नावाची बॅच आपण स्टार्ट केली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे. या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला मेंटॉरशिप प्रोग्राम मिळत आहे, म्हणजे ज्यांनी स्वतः युपीएससीतून पोस्ट काढलेले आहे ते लोक तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर गाईड करणार आहे. ठीक आहे, तुमच्यावर लक्ष ठेवणार आहे की तुम्ही बरोबर अभ्यास करता की नाही करत. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही अभ्यास कुठून सुरू केला पाहिजे, किती केला पाहिजे, कुठले बुक्स वाचले पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला या मेंटॉरशिप प्रोग्रामच्या अंतर्गत मिळणार आहे. आणि तुमच्यावर प्रॉपर लक्ष ठेवलं जाणार आहे की तुम्ही बरोबर इम्प्रूव्हमेंट करताय की नाही. सोबत तुम्हाला स्टडी मटेरियल मिळत आहे, 10 पेक्षा जास्त बुक्स तुम्हाला यामध्ये मिळत आहे आणि सध्या डिस्काउंट तुम्हाला मिळत आहे. ठीक आहे, सध्या डिस्काउंट मिळत आहे. त्यानंतर जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेची तयारी करत आहे, ठीक आहे, तर आता ही परीक्षा कधी होणार तर ती जूनच्या नंतर जाणार. तर तुमच्याकडे 2-3 महिन्याचा वेळ आहे. या वेळामध्ये तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला टू दी पॉइंट शिकायला मिळेल. परीक्षेमध्ये नेमकं काय विचारलं जातं त्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जाणार आहे. तसेच प्रत्येक विषयावरच्या 1000 पेक्षा जास्त प्रश्नांचा जो प्रॅक्टिस आहे ती आम्ही करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे. आणि ह्या दोन्ही बॅचेस तुम्ही घर बसल्या करू शकता, त्यासाठी तुम्हाला कुठेच जायची गरज नाहीये. आणि तुम्ही घर बसल्या ह्या बॅचेस करू शकता, तुमच्या वेळेवर करू शकता. म्हणजे आता समजा क्लास लाईव्ह आहे आणि हा क्लास 6 PM ला आहे. ठीक आहे, पण तुम्ही 6 PM चा क्लास नाही करू शकत, तर प्रत्येक क्लास रेकॉर्ड असतो, तुम्ही तुमच्या वेळेवर त्या रेकॉर्डिंग पाहू शकता आणि तुमचा एकही टॉपिक मिस होणार नाही, कारण रेकॉर्डिंग असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेवर कधीही ते पाहू शकता, कितीही वेळा पाहू शकता. मग या दोन्ही बॅचेसला एनरोल करायचं असेल तर मग काय करता येईल, तर आपला हा क्लासचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, म्हणजे जिथे क्लासचं नाव आहे त्या नावाच्या समोर मोर असं लिहिलेलं आहे, त्या मोरवर काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या सगळ्या बॅचेसच्या लिंक मिळेल, त्या लिंकवर क्लिक करायचं आणि तुम्ही डायरेक्ट या बॅचला एनरोल करू शकता. किंवा आपलं हे टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं जे ऍप आहे ते गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही एमपीएससी कॅटेगरी सिलेक्ट करा, तुम्हाला सगळ्या बॅचेस दिसतील. क्लिअर आहे, व्हेरी गुड. पुढचा मुद्दा, विद्यार्थी मित्रांनो बघा, आता एमपीएससी ची जी परीक्षा आहे ती जून मध्ये होण्याची शक्यता आहे. तर आम्ही तुमच्यासाठी या जून मध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेसाठी स्पेशल टेस्ट सिरीज ठेवलेली आहे, जी 26 तारखेला आहे. सकाळी 9 वाजेपासून ही सुरू होणार आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही टेस्ट जी आहे ती सोडवू शकता आणि याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की एकदम प्रॉपर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहे. तसेच जर तुम्ही या टेस्ट मध्ये टॉप केलं तर तुम्हाला 2025 ची जी यशोदय बॅच आहे त्याच्यामध्ये 70% पर्यंत डिस्काउंट मिळू शकणार आहे. ठीक आहे, याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा तुम्ही आपल्या या क्लासचं जे नाव आहे त्या नावावर क्लिक करा. तिथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गेल्यावर तुम्हाला तिथे याची लिंक मिळेल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही परीक्षांची तयारी करून घेतो. दोन्ही परीक्षांची जर तुम्हाला प्रॉपर तयारी करायची असेल तर 11 वाजता युट्यूबवर आपला स्पेशल क्लास असतो जो सगळ्यांसाठी फ्री आहे. या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला दर्जेदार प्रश्न सोडवता येतात. तुम्ही त्याला नक्की जॉईन करा, तुम्हाला त्याचा बराचसा फायदा होणार आहे. आणि ऍपवर सुद्धा आपले क्लास असतात ज्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आपण फ्री मध्ये शिकतोय, तर तुम्ही याला नक्की अटेंड करा. तसेच दर शनिवारी म्हणजे उद्या सकाळी, आता इथून पुढे दर शनिवारी सकाळी 8 वाजता आपण एक मॅरेथॉन सेशन घेतोय. त्यामध्ये टेक्स्टबुक सुपर कोचिंगचे हे सगळे टीचर्स जे आहेत तर ते दर्जेदार आणि अपेक्षित प्रश्न घेऊन येतात, त्याला डिस्कस करतात, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये त्याचा जोरदार फायदा होणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही ही मॅरेथॉन अटेंड करायला अजिबात विसरू नका, नक्की अटेंड करा उद्या सकाळी 8 वाजता. ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहे. थँक्यू व्हेरी मच. आज आपण कोणत्या पदाबद्दल माहिती घेतली? सुप्रिटेंडंट ऑफ स्टेट एक्साइज महाराष्ट्र राज्य. एमपीएससीतून भरल्या जाणारी पोस्ट आहे, गॅझेटेड पोस्ट आहे, क्लास 1 ची पोस्ट आहे. ठीक आहे, तर तुम्ही जर परीक्षा देत असाल एमपीएससीची तर या पोस्टचा तुम्ही विचार करू शकता. तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबूया. सेशनला लाईक करा, सबस्क्राईब करा
थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बाय बाय.